अध्याय 15 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामन आहे बट रूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यूलोकीचे घेतेले वा त्वरिसाचे, तरी दिले पाताळाचे राज्य बलिकारणे. आवळा घेऊन नारळ दिला पुमिता पुण्यवंत बलील, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाळद्वारी तुम्ही. ह्या मध्वनांतरानंतर बलीचा आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा, तुझ्या वराने एका घटकेत अनंता वेदांच्या संहिता पठन केल्या. बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी, अवघ्या तुझ्या अवतारे हा 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वधन तुम्ही केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवाळी अवतारी लाविला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाच. देवतेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईश्वत्व सांभाळले ह्याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार. मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोयनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्याच्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धराडी असे मोठी काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मास समान, आर्य मैसे पावन दैन्य, सतीचे झाला घेतावान. भीडन सत्यात कोणाची, वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे. दाबे दणाने इंग्रजांचे पावन ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी मिळली, तिनं त्यांना कोणी दिली. ऐसा होता बहादर तो एकेवेळी अकोल्याला. शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रे येता झाला, व्याख्यान द्याया कारणे. झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची मोठमोठ्याला विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोलटकर खापर्डे आणि विद्वान बडे बडे, जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती ह्याच्या आधीच ह्या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीर माता जिजासाठी, ती विराडाची आपली होती सिंदखेडी जन्म जिचा. त्या वीरगाजी जिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वराडी, पिता महाराष्ट्र शहाजीगडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीचा उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखीन वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलेले स्वयंसेवक तयार झाले, तर कैकांचे म्हणणे पडले ऐशारेती विविध. ह्या शिवजयंती उत्सवाला आणि शेगावचे महाराजांना श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्वारा आशीर्वाद होता करा समर्थांचा साजरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचंच विविध. ते कित्येका पसंत पडले, कित्येकांचं नाही रुसले. ज्यानं रुसले ते बोलले उघड उघड येणारी ती. तो शेगाव चावलिया कशा सांडता ये ठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करेल सभेचा. फिरेल नागवा सभेत गिनगण गणात ऐसे म्हणत मारील वाटे कदाचित तो लोकमान्यांना. काही लोक बोलले हे ना म्हणाने चाललेले गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला. त्यांचे जे काय वेडेपण ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन त्यांना तेच त्याचे न वाढतो होते ती वेड्यापरी. खरे खुरे राष्ट्रोद्वारक जरी टिळक असते एक, तरी महाराज निशंशक सभेसे येतील ये ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूचे करते देखा, म्हणून सांगतो भिवू नका. त्यांना आमंत्रण देण्यास ऐसी भवती न भवती झाली. मंडई शेगावास आली, आमंत्रण ते द्यावली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीनं तेथे करू जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्वार योग्य बाळ गंगाधर. ह्याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावांचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाण्यास आम्ही येऊ अकोल्यास. हे ऐकता खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा पहा कोलट करा, वराड प्रांताचा ज्ञानहिरा ह्याने वृत्तांचं जाणीला सारा जोका झाला अकोल्यात. ह्यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम ह्यांना पहा किती. बोलावयाचे आपणास जरूर पडेल काही नकास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त ह्या उत्सवाला अति उत्तम लागला. चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोलटकर निघून गेले. साचार आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले. ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्याशी उभारलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा. वराड प्रांती महत्त्वाचा. परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरीचा दिन त्या सभेचा होता जाणं. लोक आले लांब लांबून लोकमान्यांशी पावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेशी ऐशी खबर लोकांची आधीच होती विविध. मंडप चिकार भरून गेला. जो तो पाहू लागला, म्हणती काहो सभेला अजून ना आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीस कधी असत्य त्या न येऊ दे.
सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी गादे सलोडा टेकोनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकांस दिली होती जागा. त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाधिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या. दामले कोलटकर त्या ठाई. भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पायी चमकत होते ते ठाया. आणि व्याख्याते विद्वान तर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी क्या मुखे. सभेलागी आरंभ झाला. हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यानसिंह उठल्या. टिळक बोलाव्या ते दिवस आहे आजचा धन्य धन्य. हा हे पाहो सज्जन स्वातंत्र्याच्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले श्री गजानन साधू भले आपल्या सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळाला दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. ह्यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणेकडून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढल्यांप्रती देणे भाग निश्चित. येथे शिक्षण हा भूपती देईल का हो अरबती. ऐसे टिळक म्हणाले. महाराज आसनी उठून बसले. गरजून त्रिवार बोलले नाही नाही. ऐसे पहा आयुष्याच्या भरात बोललेले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थाने जाणीला आणि हसत हसत शब्द केला इशारे श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्यात दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच साली समर्थांच्या भाकीत. भूपतीने टिळकाला 124 खाली धरला. दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेच्या पुढे कोणाचे न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकांस्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थबडे. ते उमरावतीन मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी. ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी. समर्था विनंती करायची सोडवा बाळ टिळकांशी. प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो देतो पण मी जातो मुंबईत. तुम्ही जाऊन शेगावात विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत. कोलटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठात निज असणे निजून होते. 3 दिवस झाले नुसते परिण उठले यत्किंचित. कोल्हटकरही तो बरी बसला मठावी तरी. जो का असेल बिगारे तो नैसे वागे कदा. कळकळ टिळकांविषयीची कोल्हटकरा पूर्णसाची कमाल त्याने चिकाटीची केली असे आपल्या. जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड. ऐसी आहे एक जाळ मन मराठी भाषेमध्ये. 4थ्या दिवशी समर्थ उठले. कोल्हटकरास बोलते झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनांस त्रास झाला विना राज्यक्रांती होईना. कंसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर. टिळकांप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करेल मोठी कामगिरी. जातो जरी फार दोरी परीनं त्याला इलाज. ऐसे एकता उत्तर सांशक झाले कोल्हटकर. समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली. टिळकांचं खावयाला वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलेले हसत हसत. स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चयसी. आपली बाजू रक्षणाशी सरकार न्याय पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठूनही. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थ आमची वैखरी. बोलली हे गुढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन. आपण मनुष्य सामान्य. पाहू पुढे काय होतं ते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षली खरी. दंतन मुखाबी तरी परिप्रसाद टाकवे ना. झाली शिक्षा टिळकांचं. नेले ब्रह्मादेशी मंडालास तेथे जन्मला गीतारस्य. गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगद्गुरू परी मिळता झाला टिळकांते. ह्या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्याने कालमानाते पाहून केली गीतेची मांडणी. जगदोद्धार कराव्या. कोणी लावले अद्वैतपर कोणी लावली द्वैतपर कोणी लावली कर्मपर त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. ह्या कामाचे नाही सरी कोणत्याही कृत्यात ते.
येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर कीर्ती त्यांचे दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी नाहीसी कीर्ती टिकती. पहा करून चित्तात पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सर. तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही. ते मोक्ष पदाप्रती देई आणि समाजाची बसवी पायी विस्कळीत गडी हे. यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापूरचा द्विज चित्पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला. इंग्रजी शाळेत आंग्ल विद्या शिकण्यापर्यंत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला, वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. त्यांनी त्याच्या मनात वृत्ती एका उठली अशी, आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला. उगे भारभूमीला होण्या माझे अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमत ज्ञान संपादन अबुद्ध्याकरण जपान आणि ते झाले. तैसे आपण करावे, मायभूमीस उद्धारावे. ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाज ना. द्रव्याची न लागे संगत, कोणी ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत, काय करतो बिचारा. तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडारसी, जो मनरो हायस्कूलासी होता एक शिक्षक. त्याचे विचार आपल्या श्रीधराने कळविला. तो त्यालाही पसंत पडला. परी पैशाची वाट काय मित्रा. एक पैसा म्हणा काही नाही. जगे होणे दारिद्र्याने मनीच करणे. मनोराज्य बाप्पा रे. चाल जाऊ गावाला, आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत. समर्थाचे ऐकून कीर्तन. उतरते झाले शेगावात. साधू कसा तो पावया. पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेवले. सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाण्याची. दोघे आले मठात. समर्था केले दंडवत. बैसते झाले जोडून हात स्वामींच्या सन्मुख. मनोदय श्रीधराचा समर्थाने जाणेला साचा. म्हणाले, उगीच परदेशाचा विचार वेड्या नको करू. अवघेच आहे काही येतं अर्थाना भौतिक शास्त्रात. सैवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्यायोगी विचारक्रांती श्रीधराच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापूरचे. बोलणे ह्याच परिचय होते हमेशा भक्तांशी. त्याचेच हेही गुरुमूर्ती भक्तांसवे भाषण करती. ह्याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. असे श्रीधर आणिता म्हणे महाराज बदले गरजोनी. हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य तेव्हाच होते ते जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न माने या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पायी कोठे ना आता जाता येई. ऐसे समर्थ बोलता पायी. श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके. आणि सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले, ह्या ठाई तुझा अबुद्ध होईल पायी. कांता वाट पाहते गे तुझी कोल्हापुराला. जाता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत. तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर BA झाले. प्रिन्सिपल त्या नेमिले. शिवपुरी कॉलेजापाशी भले. सिंध्यांच्या राज्यात संत साक्षात ईश्वर. चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार ज्या मिळे तोच मोठा. पहा काळी श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडा. खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे. वृक्ष नंदनवनीचे अन्य ठाई न येती हो. स्वस्ते श्री दास गुणविरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्पथ परम भाविकांत कारणे. शुभम भवंतु श्री हरिहरणा परणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ पंचदशोध्याय समाप्त.